श्रोते हो, साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील. तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही विनंती. नमस्कार मंडळी. श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय म्हणजे रुद्राध्याय. मी आज तुमच्यासाठी शिवलीलामृतातील हा 11वा अध्याय म्हणजे रुद्राध्याय वाचन तुमच्यासाठी घेऊन आले आहे. चला तर मग सुरू करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूपी म्हणूनी. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूपी म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भवती 24, 6 6 करणे पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन न घेये न्याय करी साचार, अमात्य थोर ते तोची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लागीचे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता समाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तवे ते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांच का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेंची ब्राह्मणासी अर्पती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपारी सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपयानांचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जो कृष्ण द्वैपयानांचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वतः, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मानुषे वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया.
जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले. पराशराशी पुलस्तीने पार्थिले, मग वांचले रावणाधिक. विरंचिशी दटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारी पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान समोरे धावती, साष्टांग नमुने घरासी आणती. षोडशोपचार पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊनी, राव विणवी कर जोडुनी. म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आमासे गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसी तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोलेले शक्तिसुत, मने हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापटन नंदीग्राम. तेथील वारांगण मनोरम, महानंदा नाम ती येचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यक राजस. चंद्रराश्मी समप्रकाश, शयाजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. जो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकल नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, नृप सभाग्य येते घरा. वेश्या आणून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवसा न सरता, इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यांदरे. ऐक भद्रसेन सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, येथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथीचे बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकते दोघे जण. सवेंची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याची सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्याच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ती अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होणे, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्ष्मीन पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दाशी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेंची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतने. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रते माझे. येरी अवश्य म्हणून, ठेविले नृत्यगार नेऊन.
मग दोघे करीती शयन रत्नजडित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी. जन धावो लागले चहू कडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. ये रे उठली घाबरी तव वातात मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळवणी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावर पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी ज्वाती झाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग तो भक्तजन भवभंग. उडी घातली सवैग ओम नम शिवाय म्हणून. ऐसी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा वृंदा. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वई. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमोळी. संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर क्षीर झुरझुळे वाहे नीर. अभयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे शिरी. नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला नेसल्यासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलिती. तेही 10 भुजा पसरोणी अकस्मात. महानंदेसे झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरण विमानी बैसवी दया. माता बंधू समवेत महानंदान विमानी बैसवेत. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही आदी वैदी. क्षुधा तुषार विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गिने. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेते सुरतरूंची वने अपार. सुरभींची बहुते खिल्लारे. चिंतामणींची धवलांगरे भक्त कारणे निर्मिले. जेते वोसनता बोलती शिवदास. तेते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश महानंदाव तेते पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणे डोळस. शिवभजनी लावतील बहुतांश. उद्धरतील तुम्हा ते. आम्हात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुके निमित्त धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले. भद्रसेन बोलते पुढते हे राज्य किती वर्ष करीते. आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवया. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देक. परी तुम्हास ऐकता वाटले दुःख. हे सभा सकाळीक दुःखारणे मी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हास वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रेसने म्हणे सत्यवचन बोलावया न करवा अनमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण पा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी. राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखागणित गेले आहळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. उपनेष्टान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य
नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेतोनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्वांशी निर्मिला पीतवसन, रजांशी सृष्टीकर्ता द्रुहीण, तमांशी रुद्र परिपूर्ण, सर्व स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशेले. चौवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहुनी विशेष गृहज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप मानून. श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीवे उद्धरती. मग कमलोद्रव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जप तपज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सांडोनी यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसून, अभक्ती कृत्यात राणी निर्मिली दारुण. मग यमे विधे लागी पुसोनी, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षण, त्याच्या हृदयी संचरिली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश, त्याने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवदोषीचे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणती जे त्या लागून, आणूनी नरके घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभीपाके घालावे त्यांसी, रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावतने करी, शिवावरी अभिषेक धाराधरी, मृत्यूदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षौनी पाळ करी सप्तंदिन, राये धरिले दृढ चरण, सरुद्र होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या, तरी त्वाम आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलावन, आतंच आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्या स्वमनाहून निचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्ट प्रतिग्रहण घेती. जे श्रापनुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्ररथ, किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसले व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वरधूर नीचे सलिले भरले पूर्ण, त्यास आम्रपल्लव घालून, रुद्रघोष गर्जिनिले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्याला चंडाश, मृत्यू समय येता दणीसा बाळ मूर्छित पडी येईल. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभी करा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन, त्यास पुस्ती वर्तमान, वर्तले त्याचे सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदीर अंगारा सारिके. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज, त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबस्ती, दिंगत तम 6 रीती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दश असती आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून घरीत ताडन गेले ते. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणांचे घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले. मग विप्र चरणी गडबडा लोळे, शिव नाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवध्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ तोर, सनिया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेटी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडश अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी.
दक्षिण लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे पुरे हेची ऐकली माता, धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी, जी काशी क्षेत्रवरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडाणी, रमणलिंग आर्चिजे, की निर्दयवासी सापडे चिंतामणी, क्षुदितांपुढे क्षीराब्दी ये धावणी, तैसा कमलोद्रव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतानपादे कायाधुहृदयरत्न, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे, की निर्दयवासी सापडे चिंतामणी, क्षुदितांपुढे क्षीराब्दी ये धावणी, तैसा कमलोद्रव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतानपादे कायाधुहृदयरत्न, शिष्य हे ज्यांचे त्रिभुवने जाण, वंद्य जे का सर्वांते, जो चतुष्टशी कला प्रवीण निर्मळ, ज्यांची चतुर्दिशा विद्या करतला मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमल भवांड मोडणी, पुनःसृष्टी करणार मागुतिनी, अन्याय विलोकित नयनी, दंडे ताडील शक्रादिका, तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गृहोपत्य, तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी ग्राहोपत्य, आहवनी उभे ठाकला देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्राधानांसहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंद उचंबळल्या, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचार पूजिला नारद मुनी, राव उभा ठाकेने कर जोडोनी, म्हणे स्वामी अतंद्रिया दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघ देखिले, दशभुज पंचवदना, तेही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानिष्ठाने धन्य केले, तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिव वीरभिद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुता एकाते, तू कोणाच्या आज्ञे करुणे आणि ते होत असे भद्रसेन नंदन, त्या 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझं ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघन तत्वता, कैसा अनित होतासी, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझं ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघन तत्वता, कैसा अनित होतासी, मग चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्युंचिन्ह गंडांतर थोर होते, ते महात्मा पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, करजोडी निस्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनगजामात, मग उभा ठाकुनी कृतांत, करजोडीने स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनगजा मात, अपराधन कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणि सहस्त्ररुद्र करुणी महोत्सव करीत असे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो येतेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला, हे भद्रसेना आख्यान जे पडते, त्यांची होय आयुष्य संतती, त्यांची काळन बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभ्यक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वता तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती, यावेळी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून देता झाला ते काळी, मग प्रधानांसमवेत राव जाता झाला तपोवन, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता, महारुद्र तोषला, विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधिलोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले, शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन,
हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकदश रुद्राचे. हा अध्यायकरिता श्रवण एकदश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिते फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यान बाधी गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जो मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आल्या गोष्टीचे संदेह काही असेना. असो सर्व भाव निश्चित अखंड पहावे शिव लीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्र रुद्र केल्याचे पुण्य ज्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत्त सज्जन खंड एकादशाध्याय गौडहा. श्री सांब सदार शिवार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. धन्यवाद.